दिग्रस येथे 60,000ची रोकड लंपास, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। दिग्रस शहरातील परिसरात असलेल्या एका वाईन शॉपमधून 60,000 रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी दिग्रस पोलिसात दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद झाल्याची घटना दिनांक 20 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी डॉक्टर संतोष कुमार राम नारायण लाल जयस्वाल वय 69 राहणार बालाजीनगर दिग्रस यांनी तक्रार दाखल केली। त्यांचे दिग्रस बालाजीनगर परिसरात आर जयस्वाल वाईन शॉप नावाने देशी विदेशी दारूचे परवानाधारक दुकान आहे। दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ते दुकानात असताना ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघडकीस झाली। फिर्यादीत नमूद असे की दुकानात काम करणारा आरोपी नौकर विजय जुगल जयस्वाल वय 45 राहणार देवनगर दिग्रस हा त्या दिवशी गल्ल्यावर व्यवहार पाहत होता। काही वेळानंतर फिर्यादींनी गल्ल्यातील रक्कम कमी असल्याचे आढळले। त्यांनी याबाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही। त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। सीसीटीव्ही मध्ये आरोपी विजय जयस्वाल हा गल्ल्यातील रोकड काढून खिशात टाकताना दिसून आला। त्यानंतर त्याचा आरोपी लहान भाऊ राजू जुगल जयस्वाल वय 40 राहणार देवनगर दिग्रस हा दुकानात आला। दोघांनी मिळून रोकड घेऊन दुकानातून निघाल्याच्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे। या घटनेत सुमारे 60,000 रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे। घटनेनंतर फिर्यादींनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे व उपनिरीक्षक राजेश लाकर यांनी सुरू केला असून संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे। दरम्यान शहरात वाढत्या चोरींच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासीचे चक्र वेगाने फिरवले असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। दोन्ही आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 303-234 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।